तुमचा वेळ फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये संपतो का? पत्नी समाधानी राहत नाही का? आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत शीघ्रपतन म्हणजे नेमके काय, ते का होते आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या काही सोप्या पण प्रभावी उपायांबद्दल. अनेक पुरुष या समस्येमुळे त्रस्त असतात, पण लाजेमुळे कोणाशी बोलत नाहीत. सत्य हे आहे की ही समस्या खूप सामान्य आहे आणि योग्य माहिती व सरावाने यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. शीघ्रपतन म्हणजे लैंगिक संबंध सुरू झाल्यानंतर खूप कमी वेळात वीर्यपतन होणे. अनेक डॉक्टरांच्या मते संबंध सुरू झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटात वीर्यपतन होत असेल आणि त्यामुळे व्यक्ती किंवा जोडीदार असमाधानी राहत असेल तर त्याला शीघ्रपतन म्हणता येते. सर्व पुरुषांचा कालावधी सारखा नसतो, पण साधारणपणे काही मिनिटे टिकणे सामान्य मानले जाते. आता प्रश्न पडतो की शीघ्रपतन का होते? यामागे मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही कारणे असू शकतात. मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, पहिल्यांदाच संबंध ठेवण्याची घाई, परफॉर्मन्सची चिंता किंवा नात्यातील तणाव यांचा समावेश होतो. अनेक वेळा मनातील भीतीच शरीरावर परिणाम करते. शारीरिक कारणांमध्ये लिंगाची अतिसंवेदनशीलता, पेल्विक फ्लोअर स्नायू कमकुवत असणे, काही प्रकारचे इन्फेक्शन किंवा हॉर्मोन्समधील बदल यांचा समावेश होऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे काही सोप्या तंत्रांचा सराव करून अनेक पुरुषांना फायदा होतो. पहिले तंत्र आहे स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक. जेव्हा वीर्यपतन जवळ आल्यासारखे वाटेल तेव्हा काही क्षण थांबा. शरीर शांत झाल्यावर पुन्हा सुरुवात करा. यामुळे शरीराला जास्त वेळ नियंत्रण ठेवण्याचा सराव मिळतो. दुसरे तंत्र आहे स्क्वीज टेक्निक. वीर्यपतन जवळ आल्याचे जाणवल्यास हलका दाब देऊन काही सेकंद थांबायचे. यामुळे उत्तेजना थोडी कमी होते आणि वेळ वाढवण्यास मदत मिळू शकते. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे किगेल्स एक्सरसाइज. हे व्यायाम पेल्विक फ्लोअर स्नायूंना मजबूत करतात. जसे लघवी थांबवताना ज्या स्नायूंचा वापर होतो त्याच स्नायूंना 2 ते 3 सेकंद आकुंचन करून धरायचे आणि मग सोडायचे. दिवसातून अनेक वेळा हा सराव केल्याने नियंत्रण सुधारण्यास मदत होऊ शकते. यासोबतच प्राणायाम आणि योगा देखील खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण अनेक पुरुषांमध्ये मुख्य समस्या ही मानसिक ताण आणि चिंता असते. रोज 20 ते 30 मिनिटे श्वसनाचे व्यायाम केल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार. शरीर जितके निरोगी राहील तितका लैंगिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. लक्षात ठेवा, इंटरनेटवरील चमत्कारी औषधांच्या जाहिरातींवर लगेच विश्वास ठेवू नका. समस्या सतत राहत असेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. शीघ्रपतन ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. ही एक सामान्य समस्या आहे आणि योग्य माहिती, सराव, तणाव नियंत्रण आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ल्याने यामध्ये सुधारणा होऊ शकते. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.